संध्याकाळ झाली होती. घरात शांतता होती, पण दूर काही ठिकाणी अंधारलेलं मन आणि विजयाचा उत्सव सुरू होता. सुनैना फोन हातात धरून उत्साही होती. सर, मला आज संध्याकाळी बाहेर जायचं आहे, मित्रासोबत थोडे वेळ घालवायला, ती रुद्रला विचारत होती. जणू काही तिच्या शब्दामध्ये निर्भयता आणि कुटुंबाच्या नियमानुसार परवानगी मागण्याचा खेळ दोन्ही होता. हो जा, रुद्रने सहज उत्तर दिलं. त्याला काही फरक पडत नव्हतं, कारण त्याचे मन अजूनही काही आठवत नव्हतं. सुनैना थेट 5 स्टार रेस्टॉरंटकडे गेली. तेथे तिला शलाका आधीच त्या ठिकाणी बसलेली दिसली. त्यांच्या टेबलावर ग्लास भरलेले, विजयाचे चिन्ह तयार. अरे शलाका, किती वेळ थांबलंस? सुनैना हसत विचारली. अगदी थोडा वेळ, बस, शलाकाने हसत उत्तर दिलं. दोघींसमोर ग्लास उंचावले गेले. सगळं यशस्वी झालं. अदितीची अवस्था पाहता आता तिला पुन्हा हसू येणार नाही, शलाकाने हसत सांगितलं. सुनैना हसली. हो शलाका, हे सगळं तुमच्या कल्पकतेमुळे जमलं. दोघी एकत्र हसल्या आणि आदितीच्या दुःखावर मनसोक्त आनंद साजरा केला. हॉस्पिटलमध्ये आदित्य आणि रुद्र, त्याच वेळेस रुद्र आदितीसोबत हॉस्पिटलमध्ये होता. शलाका म्हणाली, वहिनी, मी आधी जाईन, तुम्ही इथे आराम करा. ती आपल्या खोट्या संवेदनाच्या मागे आपला कट लपवत होती. आदिती निस्तब्धपणे उत्तर दिली, ठीक आहे, जा, फक्त काळजी घे. शलाका बाहेर गेल्यानंतर खोलीत फक्त रुद्र आणि आदिती उरले. आदिती हळूहळू रुद्रच्या हातात हात ठेवून म्हणाली, माझं भविष्य आपल्याशी, आमच्या बाळाशी, मी त्याची योग्य काळजी घेऊ शकले नाही. रुद्र जरी स्मृती विसरलेली, ते तरी शब्दांनी तिला उभं करत होता. ठीक आहे, देव आपल्या बाळाची अधिक काळजी घेतो. अंधारनंतर सूर्य उगवतोच, दुःखानंतर आनंद येतोच. आदिती ओघळून रडत होती. तुमच्यासोबत राहण्याबद्दल धन्यवाद. ती हळूहळू शांत झाली. 2 दिवसांनी आदितीची तब्येत सुधारली आणि डॉक्टरांनी सांगितलं, मॅडम, आज तुम्ही घरी जाऊ शकता. आदिती थोड्या आक्रोशात उत्तर दिली, धन्यवाद डॉक्टर साहेब. घरी परतल्यावर तिचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले. नोकरवर्ग हसत म्हणाले, मॅडम, घरात स्वागत आहे. आदिती फक्त हळूच उत्तर दिली, हो. सुनैना आत आली, आदितीच्या चेहऱ्यावर हळूच कट उभं करत. आता तुला रुद्रच्या बाळाची आठवण नाही, लवकरच घरातून काढून टाकलं जाईल. आदितीच्या हृदयावर भूकंपीय धक्का आला. ती रोज दुःख, भीती आणि असुरक्षिततेत दिवस घालवू लागले. तिचा चेहरा हरवला, शरीर कोमजलं, डोळे सुन्न झाले. ती एक क्षणासाठीच विचार करते, मी जगू इच्छित नाही, काही अर्थ राहिला नाही. त्यावेळी ती चाकू हातात घेऊन उभी होती. रुद्र लगेच धावत आला, चाकू तिच्या हातातून घेतला, तिच्या हाताला घट्ट धरलं. मुक्त होऊ दे, मला आयुष्य जगायचं नाही, आदिती म्हणाली. डोळे भरून आले. रुद्र शांतपणे म्हणाला, तुला भीती वाटते का? हे काही समाधानाचं मार्ग नाही. माझं हृदय तुझ्यासारखं दुखत आहे, मीही दुःखी आहे. आदिती जमिनीवर पडली. रुद्र तिला उचलून पकडतो. असं कधी करू नकोस, तो हळूहळू तिचा हात धरत म्हणाला. रुद्रचे वडील येतात. त्यानंतर अचानक तारेखाली आवाज आला, टक टक टक. सॉरी सर, बाहेर मिस्टर जलंधर आहेत, तुम्हाला भेटायचे आहे, सुनैनाने दरवाजावरून सांगितलं. आदिती घाबरली. रुद्र म्हणाला, चिंता करू नकोस, डोळे पुसून खाली जाऊया. त्यानंतर ते दोघे मिस्टर जलंधरला भेटले. आदिती, खरंय का, तुला गर्भपात झाला? मिस्टर जलंधर गंभीरपणे विचारतात. आदिती हळूहळू उत्तर देते, हो बाबा, माफ करा, मी बाळाची योग्य काळजी घेऊ शकले नाही. जलंधर म्हणतात, ठीक आहे, घरी पोचल्यावर तुझ्या आहाराची काळजी घे, तुझी तब्येत चांगली राहावी, लवकरच पुन्हा बाळ येईल. रुद्रला देखील आदेश दिले गेले, औषध वेळेवर घेत राहा, स्मृती लवकर परत यावी. जलंधर निघून गेला. घर शांत राहिलं. पण रात्री बाहेर जोरदार पाऊस, विजा आणि गडगडाट.
जणू आदितीच्या हृदयातील अंधार आणि भीतीचे प्रतिबिंब होते. आदितीच्या मनात विचार, भय आणि असुरक्षिततेचा समुद्र उफाळत होता. आणि रुद्रच्या स्मृतीत अजूनही अंतर, तिच्या हक्कांना अजूनही जागा नव्हती. सकाळ झाली आणि रुद्रच्या डॉक्टरकडे नियमित तपासणीचा दिवस होता. आदिती आणि शलाका त्याच्यासोबत होती. कारमध्ये बसून जाताना रुद्रच्या डोळ्यासमोर एक वृद्ध व्यक्ती रस्त्यातून जाऊन येत होता. पण चढ उतारात अडचण येत होती. ड्रायव्हर थांबा, मी त्यांना मदत करतो, रुद्रने सांगितले. त्याचा चेहरा गंभीर पण दयाळू दिसत होता. शलाका आश्चर्यचकित झाली. भैया, कार थांबवायला सांगितलं का? वृद्ध माणसाला मदत करायची आहे, रस्त्यावर त्याला धक्का लागू नये. रुद्रने हलक्या हाताने वृद्धाकडे इशारा केला. त्याने बाहेर पडून वृद्धाचा हात धरला. आजोबा, मला मदत करू द्या. वृद्ध हसला. मुला, तुला आशीर्वाद. असंख्य मुलांमध्ये तुला सारखी मदत करणारी माणसं क्वचितच मिळतात. तू सुंदर आहेस आणि तरीही मदत करतोयस. रुद्र हसत म्हणाला, हो आजोबा, काळजी घ्या, योग्य प्रकारे चालत चला. वृद्ध सुरक्षित रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचल्यावर रुद्र पुन्हा कारकडे जायचा प्रयत्न करत होता. पण अचानक एक मोटरसायकल धावत आली आणि त्याला धडक दिली. रुद्र जमिनीवर पडला. डोक्याला जोर लागला आणि हलकं चक्कर येऊ लागली. मोटरसायकल चालवणारा मदत न करता धावत गेला. कारच्या आत आदिती हक्करून ओरडली. भैया, शलाकाही ओरडली. भैया, काय झालं? आदिती, शलाका आणि ड्रायव्हर रस्त्यावर धावत गेले. रुद्रने हात हलवून ओरडले. रुद्र, आदिती रडत म्हणाली, तुम्हाला सगळं आठवतंय का? हो प्रिये, मला सगळं आठवते. रुद्रने आदितीला मिठी मारली. आदितीचे डोळे भरून आले. देवाचं धन्यवाद, अखेर तुमची स्मृती परत आली. कदाचित आजोबाला मदत केल्यामुळेच मला स्मृती परत आली, रुद्र म्हणाला. शलाका ते पाहून नकली हसत होती. आता स्मृती परत आली तरीही मी वाट पाहतोय. मनात तिच्या अंतर्गत क्रोधाचा प्रवाह चालू होता. आत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर रुद्रची डोके आणि हात तपासण्यात आले. स्मृती पुन्हा परत येणे अतिशय कठीण आहे, पण त्यांनी पटकन परत आणले आहे, डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, मी फार आभारी आहे, रुद्र म्हणाला. घरी पोहोचल्यावर रुद्रने आदितीला हळूच उचलले. सुनैना चकित झाली. काय झाले? रुद्रने तिला थट्टा करत सांगितलं. आता माझ्या पत्नीला घेऊन जातोय, तुला काहीच मिळणार नाही. आदिती हसली. हो, आता तुमची स्मृती परत आली आहे. सुनैना चूप राहिली. अंतर्गत क्रोध आणि निराशा वाटत होती. शलाका, आता तू घरी जाऊ शकतेस, रुद्रने सांगितले. शलाका कपडे गोळा करत रागात घर सोडली. मनात स्मृती परत येण्यावर तिला आश्चर्य आणि नाराजी दोन्ही होते. रुद्रने आदितीला आपल्याबरोबर हळूच घेतले. चल, खोलीत जाऊया, आदिती म्हणाली. काय करतोस? हात दुखतोय. रुद्र हसला. ठीक आहे प्रिन्सेस. खोलीत पोहोचून त्यांनी एकमेकांच्या मिठीत सांत्वन, प्रेम आणि पुन्हा एकत्र असल्याचा आनंद अनुभवला. हवेतील थंडी, एअर कंडिशनरची गुळगुळीत शीतलता आणि जुन्या आठवणीचा प्रवाह, सगळ्या जगाचा आनंद त्यांनी एकत्र अनुभवला. रुद्रने हळूहळू हसत आदितीला हळवळून घेतले. हो प्रिये, सगळं विसरून गेलो होतो, माफ कर, पण आता सगळं परत आले. आदिती शांतपणे उत्तर दिली. हो प्रिये, मला माहीत आहे, आता सर्व काही ठीक आहे. त्यानंतर रात्री त्यांनी आपले प्रेम आणि एकमेकांवरील विश्वासाचा आनंद घेत शांततेत झोपेचा आनंद अनुभवला.